प्रत्येक मशीनसोबत एक द्यायचं मशीन त्यांना का हां त्यांना डॉक्युमेंट्स ते मतदान केंद्राची छाननी होती म्हणून आपण सुरू करताना तुम्ही कमीत कमी 2 पोलिंग एजंटला तिथे बोलून घ्यायचंय। अजून वाटत नाही पण झालं रे वाटत पकडे कोण मॉक पोल करत असताना पोस्टिंग कुठे आता इलेक्शन सोडून पोस्टिंग कुठे खरं करतो इलेक्शन पण खरं कर्तव्य कुठे ते सांगा हे काय दोन हिंगोली लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात मतदान होते। उद्याला मतदान होणार आहे आणि त्यासाठी आता मतदान केंद्रावरील पोलिंग पार्ट्यांना ईव्हीएम मशीन बॅलेट पेपरच्या सर्व मतदानाचं जे साहित्य आहे ते दिलं जाते। मी सध्या या ठिकाणी आहे पॉलिटेक्निक कॉलेज परिसरामध्ये आणि या ठिकाणी मतदान केंद्रावरील केंद्र प्रमुख आणि इतर जे काही कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्यांना मतदानाचं साहित्य दिलं जातं आहे आणि ते साहित्य आता या ठिकाणी तपासणी केली जात आहे। दिलेलं साहित्य योग्य आहे का चांगल्या पद्धतीने काम करते का याची तपासणी आणि दिलेलं साहित्य सर्व साहित्यांची नोंद या ठिकाणी घेतली जात आहे। स्वतः खबरदारी घेतली जात आहे। तर या सर्व प्रक्रियेवर लक्ष देण्यासाठी स्वतः हिंगोली लोकसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर स्वतः लक्ष ठेवून येतं या ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत। त्याच्यासोबत येथील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उमाकांत पारधी तहसीलदार नवनाथ वगवाड ही सर्व अधिकारी मंडळी या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत। तर आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर या ठिकाणी सर्व व्यवस्था यांची करण्यात आलेली आहे। हिंगोली लोकसभेसाठी एकूण 2006 मतदान केंद्र आहेत आणि या मतदान केंद्रावर जवळपास 10,000 कर्मचारी अधिकारी तैनात करण्यात आलेले आहेत। सर्वांना या ठिकाणी निवडणुकीचं साहित्य वितरित करण्यात आलेलं आहे। उद्या साधारणतः 7 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे आणि त्यापूर्वी ही तयारी आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत पाहायला गेलं तर हिंगोली लोकसभेसाठी मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी निवडणूक विभागाच्या वतीनं तयारी पाहायला मिळते। उद्या वाढतं तापमान लक्षात घेता मतदान केंद्रावर टेंटसुद्धा टाकण्यात आलेले आहेत। आता या सर्व पोलिंग पार्ट्या मतदान केंद्रावर जाणार आहेत। मतदानाचं सर्व साहित्य घेऊन अगदी काहीच वेळामध्ये ज्या त्या मतदान केंद्रावर हे सर्व कर्मचारी आता रवाना होणार आहेत। कॅमेरा पर्सन आकाशसह माधव दिपके एबीपी माझा हिंगोली। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।